तिसगाव येथील घरकुलधारकांचे पालकमंत्र्यांना साकडे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट क्रमांक 296 मधील भूमिहीन शेतमजूर तथा अनुसूचित जाती आर्थिकरित्या मागासलेल्या वंचित ग्रामस्थांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांना समक्ष भेटून आपल्या व्यथा मांडल्या. सर्वसामान्य कुटुंबातील महिला भगिनी यांनी समक्ष सांगितले की साहेब, तुम्हीच आमचे मायबाप आहात. जर आमची घरे पाडली गेली तर आमच्याकडे काहीच पर्याय नाही. आमच्या झोपड्यात भिंती नाहीत तर अनेक कुटुंबांचे आयुष्य आणि स्वप्ने दडलेली आहेत. पिढ्यानपिढ्या येथे राहणाऱ्या कुटुंबांना आजही अतिक्रमणधारक म्हणून जगावे लागत आहे. आम्ही कुठे जाणार? आमच्या मुलांचे भवितव्य काय? असे सवाल उपस्थित करीत नागरिकांनी आपल्या वेदना मोकळ्या केल्या. मुलांचे शिक्षण, वृद्धांचे आरोग्य आणि कुटुंबाचे भविष्य अंधारात असल्याची भावना यावेळी महिलांनी व्यक्त करून मायबाप सरकारने आमचे रहिवासी क्षेत्र शासन निर्णयाप्रमाणे नियमित करून द्यावे अशी आर्त हाक दिली. यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून कुठल्याही भूमिहीन आणि गरिबांची घरे, झोपड्या पाडल्या जाणार नाहीत. मी महसूल मंत्री असताना याबाबत जाहीर केले आहे आणि आजही आमची भूमिका तीच आहे. कुठल्याही गोरगरिबावर अन्याय होणार नाही आणि कुणीही बेघर होणार नाही, याबाबत आपण निश्चिंत राहावे. गायरान जमिनीवर भूमिहीन, शेतमजूर, अनुसूचित जातीतील लोकांचे निवासी अतिक्रमण बाबत शासन अनुकूल आहे. पालकमंत्री यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता उपस्थित महिला भगिनी यांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान झळकले. यावर उपस्थित लाभधारकांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानले. मिरी येथील निस्वार्थी व्यक्तिमत्व आदरणीय राजू मामा तागड यांच्या अथक व प्रामाणिक प्रयत्नातून ही भेट घडून आल्याने सर्व महिला भगिनी व उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. या प्रसंगी मिरी येथील गोरगरिबांचे कैवारी राजू मामा तागड, सामाजिक कार्यकर्ते मनसूर पठाण, अक्षय साळवे, नितीन खंडागळे, दिनेश ससाने, अंतोन शिंदे, मंगेश ससाने, पोपट शिरसाट, रहिमान शेख, नशीर सय्यद, खुर्शीद शेख, बाळू पाचारणे, मीराताई भामरे, मंगल शिंदे, शाबेरा शेख, मीना जाधव, सविता शिंदे, चंद्रकला पाचरणे, शीतल बर्डे, सोपान लोखंडे, शबाना शेख, सिंधुबाई चव्हाण यासह इतर महिला भगिनी लेकराम बाळासह उपस्थित होत्या. असाच गोरगरिबाचा आवाज आणि आपल्या गावाची परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा गावखेडा न्यूज. आपलं गाव, आपली बातमी.